सुद्धा कडाडून विरोध केलेला आहे। पुन्हा मी दृश्य मी दाखवतो आहे, बघू शकता तुम्ही। पाऊस सुरू आहे आणि पावसात सुद्धा भर पावसात हा जो मोर्चा आहे तो मंत्रालयाच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे। पुन्हा दाखवतो आहे, पावसामध्ये हे बघू शकता, पाऊस सुरू आहे। माझा मोबाईल सुद्धा पावसामध्ये सुद्धा भिजत आहे, बघू शकता। हे संपूर्ण दृश्य मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय। बघू शकता दृश्य आहे, पावसातलं हे दृश्य आहे, हे बघू शकता, पावसातलं दृश्य आहे। हो हो हो, कोण आहेत? कवाडे सर आहेत का? कोण आहे, नाव काय? विजयदादा साळवे। अच्छा, विजयदादा साळवे आहेत। बरेचसे म्हणजे नेते या मोर्चाचा एक विशेष आहे, थोडं मोबाईलवर छत्री लावा, एखाद्याची छत्री लावा थोडं। या मोर्चाचा एक विशेष आहे की कुठल्याही पार्टीचा झेंडा नाही आहे, पण सगळ्याच पार्टीचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। जय भीम सर, काय सांगाल तुम्ही आजच्या मोर्चाच्या संदर्भात? या मोर्चाच्या संदर्भामध्ये मी असे सांगेल की या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजपचं जातीवादी सरकार आल्यापासून त्यांनी उठसूट बाबासाहेबांच्या विचारावर घाला घालण्याचं षडयंत्र सुरू केलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजावर अन्याय अत्याचार असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सवलती या छोट्या छोट्या जातीला दिल्या त्या सवलती बाद करण्याचा प्रश्न असेल, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात त्यांनी कटकारस करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि त्याचाच भाग म्हणून या महाराष्ट्रामध्ये अ ब क ड करून आरक्षणाचं उपविवर्गीकरण दाखवून बाबासाहेबांच्या विचारानं सगळा समाज एक होतोय। मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, बौद्ध समाज असेल, या ठिकाणचा सगळ्या छोट्या छोट्या जाती एससीच्या असतील, ओबीसी असतील, एसटी असतील, तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय, फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही। आणि या महाराष्ट्रातल्या या सरकारनं आणि केंद्रातल्या सरकारनं हे उपवर्गीकरणाचं षडयंत्र करून या जातीला तोडण्याचं काम सुरू केलं आहे। म्हणून आजचा हा मोर्चा आमचा या जातीला जोडणारा मोर्चा आहे। पण एका जातीचे असं म्हणणं आहे की जो आरक्षणाचा जो लाभ आहे हा सगळं तुम्ही बौद्धांनी घेतलाय, त्यांना काही मिळूच दिला नाही। बघा, हे एका जातीचं म्हणणं नाही, तुमचं सोशल मीडिया असतील, कुठले मीडिया असतील, हे वारंवार तुम्हाला सांगतोय, सांगण्याचा प्रयत्न करतात की हे एका जातीचं म्हणणं आहे। आमचं म्हणणं एका जातीचं नाही, एका जातीच्या काही नेत्याचं म्हणणं आहे, संपूर्ण जातीचं म्हणणं नाही। संपूर्ण मातंग समाजातल्या फार झालं जे पुढाऱ्यांना राजकारण करायचंय, या महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपापलं राजकारण उभं करायचंय, या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या पुढाऱ्यांचं म्हणणं आहे की हे उपवर्गीकरण झालं पाहिजे। वास्तविक पाहता त्यांना उपवर्गीकरण काय 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 पत्ता नाही। अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे उपवर्गीकरण। काय 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 त्यांचं म्हणणं काय? आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळाला पाहिजे। अरे तुम्ही लाभ घेतला नाही ना, तुम्ही शिकले नाही, आम्ही काय चुकली? तुम्ही त्यांच्यापर्यंत गेलेच नाही, त्यांना सांगितलं नाही एक मोठा भाऊ म्हणून। मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेला आहे, सगळ्यांना दिलेला आहे। काय असं म्हणलं की महाराने शिकावं, महागानं शिकू नाही? पण महाराज एखाद्या माणसाने कधी म्हणलं की महागाच्या पोरा शाळेत जाऊ नको, महागाच्या पोराला कोणाला असं रोखलंय का? बरं, आता उपवर्गीकरण जर झालंय, समजून घ्या झालंय, तर याचा फायदा आणि नुकसान काय आहे? तुमचं काय म्हणणं, काय झालं उपवर्गीकरण? उपवर्गीकरण झालंय कुठं? नाही झालं तर समजा, मग त्याच्यामध्ये फायदा तोटा कोणाचा आहे? त्याच्यामध्ये नुकसान आणि फायदा कोणाचा आहे? उपवर्गीकरणाचा विषय हा, हेच आमचं म्हणणं आहे। कारण समितीचा अहवाल नाही, हा समितीचा अहवाल नाही, सरकारचं म्हणणं काय नाही। आज तुम्हाला सांगतो, कालच्या विधिमंडळामध्ये 27 आमदारांनी सांगितलं, याला विरोध केलाय। कारण तुम्ही काय कराल हे कोणालाच कळलं नाही, आमदाराला कळलं नाही, सर्वसामान्य माणसाला कळलं नाही, फक्त तुम्ही योजना आणि गोंधळ लावलाय। तिथे मागाचे काय पुढारी, मी सांगितल्याप्रमाणे आपलं पुढार पण साबित करण्यासाठी मागाच्या पुढाऱ्यांनी पण महाराजच्या पुढाऱ्याकडे यायला पाहिजे ना, बसून आपण ठरवूया किंवा काय होणार आहे, त्या उपवर्गीकरणाचं काय करायचंय। मागाचे पुढारी मोर्चेच काढायले। आम्हाला जातीचे तुकडे होऊ द्यायचे नाहीत, विचाराचे तुकडे होऊ द्यायचे नाहीत, म्हणून आम्ही हे आम्हाला आरक्षण साबित ठेवायचंय। बाबासाहेबांनी सगळ्याला आरक्षण दिलंय, एका जातीला दिलं नाही। कोणी घेतलं, कोणी ज्याने मेहनत केली त्याला भेटणार ना। शाहू महाराजांनी जे घोड्याचं उदाहरण दिलं होतं, अरे आपण सगळे सारखे होतो ना त्यावेळेस,
तुम्ही पळायला नाही, आम्ही त्याला काय करू? आम्ही लंगडे घोडे असता आम्ही पळालो, आम्हाला पळा येत नव्हतं, चला येत नव्हतं, तरी पळालो आम्ही. ते चणे खाल्ले. तुम्हाला घरी बसल्या म्हटलं ते खायचं, ते जेव्हा तोंडात जांभळ पडत म्हणते तोंड करून पडायचं. अरे हाला की जरा. पण आता सरकार त्यांच्या बाजूने आहे. कशाचं सरकार बाजूला आहे? सरकार त्यांना फक्त मताच्या राजकारणासाठी वेगळं करायला. त्यांच्या बाजूला सरकार नाही, काय नाही. तुम्हाला सांगतो सरकार त्यांच्या विरोधात आहे. त्यांना कळल, लवकरच कळल. कारण तुम्ही बघा या देशामध्ये हे भाजपचं सरकार आल्यामुळे कुणाचं चांगलं केलं होतं त्यांनी? सगळं फोडायचं काम केलं ना. आमदार फोडले, खासदार फोडले, मोठा विकास फोडले. काय विकास झालाय? सगळं वाटवं झालंय. मागांच्या नेत्याच्या लक्षात येणार, त्यांना लवकरच कळणार. आमचा त्यांना विरोध नाही, पण आमचंही म्हणणं की मागांना तुम्ही काय देणार? फडणवीस सांगावं की महाराष्ट्राच्या लोकांना बोलवा, आमच्या पुढाऱ्यांना, आम्हाला आमच्या पुढाऱ्याला बोलवावं आणि म्हणावं की आमचं हे मागाचं हित आहे. अहो काहीच नाही ना, सगळं गुणदस्त्याचं आहे, बंद मोठी आहे. अरे खाक दिसायली ना बंद होती. आणि हे त्याच्यामुळं आम्ही जाणकार लोक आहेत. आम्ही माता विरोधी नाहीत, कुणाच्याच विरोधी नाही. आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं आपण सगळ्याला सोबत घ्यायचं, मागच नाही. ढोर चांबार कैकाडी 59 जाती, लबानी वजारी पिंजारी या देशातल्या सगळ्या जाती समूहाला आम्हाला सोबत घेऊन जायचं. आमच्यावर तुम्ही जातीवादाचं हे करता, आमचं खाल्लं आमचं लुटलं, शक्यच नाही. आम्ही खाऊ शकत नाही. आम्ही ताटात बसून चालणारी माणसं आहे. त्याच्यामुळे आमच्यावर त्यांनी ब्लेम करावा नाही. त्यांनी आमच्या सोबत वैचारिक बसावं, बैठका घ्याव्यात आणि हे षडयंत्र देवेंद्र फडणवीसचं काय चाललंय हे आपण बसून याचा उलगडा करायला पाहिजे. माता समाज उठसुट आपलं हे ना असं केलं, ताटातलं खाल्लं, दरोडा खाल्लं. अहो दरोडा असतंय का? शिक्षणाचा दरोडा आम्ही केलाय का? नोकऱ्याचा दरोडा आम्ही टाकलाय? दरोडा असते का नोकऱ्याचं? काहीतरी बोलायचं आणि जाती समूह त्या लोकांना उद्रेक करून काहीतरी दोन जातीमध्ये वाद निर्माण करायचा, हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आनंद आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे मोर्चा सुरू केलेला आहे. इथून पुढचं आमचं आंदोलन आहे. हे आंदोलन आम्ही आता या सरकारला उघडं पाडणार आहे, या सरकारला भोंगळं करणार आहे. हे सगळे नकली कपडे घातलेलं सरकार आहे. या सरकारला सगळे कपडे यांचे काढणार आहेत. ही लढाई आता सुरुवात झालेली आहे. नक्कीच तुमच्या माध्यमातून सांगलं की आता बंद करा, बंद करा, नाहीतर इथून पुढे आता आम्ही बसणार. नक्की हा एक इशारा आहे. 59 जाती या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहे आणि सरकारने या मोर्चाची दखल घ्यायला पाहिजे. काल 27 आमदार भेटले. आता लाखोच्या संख्येमध्ये जर मोर्चे निघाले तर सरकारला कुठेतरी भारी पडण्याचे चिन्ह दिसत आहे. म्हणून आता याच आता वाटते तुम्हाला या अधिवेशनामध्ये सरकार काही या प्रश्नावर निर्णय घेईल म्हणून? तुम्हाला सांगतो सरकार निर्णय घेणार नाही. सरकार त्यांच्या बाजूने निर्णय घेणार नाही, आमच्या बाजूने निर्णय घेणार. सरकारला तर या देशामध्ये सत्यानाश करून टाकायचं, जाती जाती भांडण लावायचे, वाटोळे करायचं. त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघा फडणवीस सरकार सत्तेमध्ये आल्यापासून जाती जातीमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतात. पण महाराष्ट्रातली जनता आता हुशार झाली आहे. ओबीसी आणि मराठामध्ये त्यांनी वाद लावायचा प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला. लोक वैचारिक वाद करतात. त्यांना वाटतं रस्त्यावर यायला पाहिजे, मुर्दे पाडायला पाहिजेत, तलवारी घ्यायला पाहिजेत, दगड घ्यायला पाहिजेत, घरं जायला पाहिजेत. पण आता महाराष्ट्रातली सगळी जनता हुशार झाली आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची माणसं आता सगळ्या लोकांना कळालंय की आम्ही आता दगड हातात घेणार नाही, आम्ही घेतला तर पेनच हातात घेऊ, वहीच हातात घेऊ. फडणवीस तुमचे सगळे धंदे आता बंद करा. या माध्यमातून तुम्हाला सांगतोय आम्ही तुम्हाला उघडे करणार. कायदेशीर लढा लढून जो हा आरक्षणाचा जो लढा आहे, एकंदरीतच सगळे भीम सैनिक या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहे. सरकारला हा एक इशाराच आहे. सरकारने सुद्धा या मोर्चाकडे गंभीरतेनं बघितलं पाहिजे आणि या अधिवेशनामध्ये जो आहे निर्णय जो आहे म्हणजे येस नोचा निर्णय या अधिवेशनामध्ये झाला पाहिजे. जर उपवर्गीकरण जर रद्द झालं नाही तर मात्र महाराष्ट्रामध्ये याही पेक्षा मोठा एल्गार जो आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात होताना दिसत आहे. मुंबईमधून थेट हा रिपोर्ट मी तुम्हाला दाखवत आहे. भर पावसामध्ये आम्ही रिपोर्टिंग करत आहोत. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांपर्यंत पाठवा. बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.